प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणं हे आपणाला उचित आहे. तेव्हा त्यांनी तसं होऊ दिले. मग बप्तिस्मा घेतल्यावर येशू लागलाच पाण्यातून वर आला. हालेलुया. आणि बघा, आकाश उघडला तेव्हा त्यांनी परमेश्वराचा आत्मा कबुतरासारख्या उतरताना व आपणावर येताना पाहिले. आणि बघा, आकाशातून अशी वाणी झाली की हे माझे पुत्र मला परमप्रिय आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त योहानाकडे गेला आणि बप्तिस्मा घेतला. हालेलुया. बप्तिस्मा घेतल्यानंतर देवाचा आत्मा कबूतरा रूपाप्रमाणे त्याच्यावर आला आणि परमेश्वर काय सांगत आहे, हे माझे परमप्रिय पुत्र आहे. हालेलुया. 4 अध्याय. इकडे पिता परमेश्वर काय साक्षी दिला, हे माझ्या परमप्रिय पुत्र आहे. आणि बप्तिस्मा घेतलाय, देवाच्या आत्माने भरलाय. 4 अध्याय पहिल्यापासून. तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. हालेलुया. आता मी विमानात जाताना आम्ही किती पण बोलून द्या, माझ्याकडे काय हत्यार नाही, हे नाही, ते नाही, पण ते काय करणार आहे का नाही चेक करणार आहे. चेक करून नंतर आम्हाला पुढे पाठवणार आहे आणि काय असलं तर ते काढणार आहे. आता इकडे येशू ख्रिस्त काय झाला, येशू ख्रिस्त बप्तिस्मा घेतलाय, देवाच्या आत्म्याने भरलाय, देवाने साक्षी पण दिलाय, हे माझे परमप्रिय पुत्र आहे. हालेलुया. आता इकडे सैतान काय करताय, परीक्षा करण्यासाठी येत आहे, खरंच हे देवावर प्रीती करत आहे काय, हे देव आहे तरी पण तो परीक्षा करण्यासाठी आलाय. हालेलुया. आणि इकडे समजून घेण्याची गोष्टी काय आहे, तेव्हा सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. हालेलुया. पवित्र आत्मा काय केलाय, येशू ख्रिस्ताची परीक्षा होऊन दे म्हणून जंगलात घेऊन गेलाय. हालेलुया. म्हणजे हे सर्वांच्या जीवनामध्ये गरज आहे. म्हणून देवाचा आत्मा येशू ख्रिस्ताच्या परीक्षा होऊन दे म्हणून जंगलामध्ये घेऊन गेलाय. परीक्षा करणारा कोण, सैतान आहे. हालेलुया. मग त्याने 40 दिवस व 40 रात्री उपवास केले. ते नंतर त्याला भूक लागली. हालेलुया. येशू ख्रिस्त काय केलाय, 40 दिवस आणि 40 रात्र कंटिन्यू उपवास केलाय. त्याच्यानंतर काय झालाय, त्याला भूक लागलाय. तेव्हा परीक्षक त्याच्या जवळ येऊन म्हणाले, तू देवाचा पुत्र आहेस तर हे दोंड्याच्या भाकरी व्हावे अशी आज्ञा कर. आता येशू ख्रिस्ताला देवाच्या आत्माने परीक्षा होण्यासाठी जंगलामध्ये घेऊन गेला. तिथे 40 दिवस उपवास केल्यानंतर, दिवस रात्र उपवास केल्यानंतर त्याला भूक लागलाय. आता बरोबर सैतान पुढे येत आहे. हालेलुया. तू देवाचा पुत्र आहेस तर. पहिला काय झालाय, पिता परमेश्वराने माझे परमप्रिय पुत्र म्हणून साक्षी दिलं होतं. आता सैतान पण याला सांगत आहे, तू खरंच देवाचा पुत्र असलं तर हे दगडाला भाकरी होण्यासाठी आज्ञा कर. परंतु त्यांनी उत्तर दिले की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणारा प्रत्येक वचनाने जगेल असं शास्त्रलेख आहे. हालेलुया. होय, मी परमेश्वराचे पुत्रच आहे म्हणून येशू ख्रिस्ताने दगडाला भाकरी केलं नाही आहे. त्यांनी सैतानाच्या परीक्षाला
बायबल मध्ये अनुसार उत्तर दिलाय. हालेलुया. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणारा प्रत्येक वचनाने जगेल असं शास्त्रलेख आहे. हालेलुया. देवाच्या वचनानुसार उत्तर दिलाय आणि सैतान बोलता म्हणून त्याच्या ऐकून दगडाला भाकरी होण्यासाठी येशू ख्रिस्ताने आज्ञा दिला नाही. दिला असलं तर होणारच होतो, पण सैतान परीक्षा करता हे माहिती आहे म्हणून पण येशू ख्रिस्ताने असा आज्ञा दिला नाही आहे. पण देवाच्या वचनाने जगणार आहे मनुष्य असं उत्तर दिलं आहे. हालेलुया. मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत घेऊन मंदिराच्या शिरोभागी उभा केलं आणि त्याला म्हटलं, तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी टाक, कारण असं शास्त्रलेख आहे की तू आपलं दूताना तुझ्या विषयी आज्ञा करील आणि तुझे पाय दोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला कातावर सेलून धरतील. हालेलुया. आता मंदिराच्या वर घेऊन येशू ख्रिस्ताला उभा केलाय आणि काय सांगत आहे, तू देवाचे पुत्र आहेस तर खाली उडी टाक आणि देवदूत येऊन तुला वाचवणार आहे असं सांगत आहे सैतानाने. हालेलुया. येशूने त्याला म्हटलं आणि की असं शास्त्रलेख आहे की परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा बघू नको. इथे पण येशू ख्रिस्ताने काय केलाय, बायबल अनुसार उत्तर दिलाय. त्याला देवाची परीक्षा करायच्या नाही आहे. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्यांचे वैभव दाखविले आणि त्याला म्हटलं, तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळं काही तुला देईन. हालेलुया. अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्य व त्याचे वैभव दाखविले आणि तू माझ्या पायी पडलं तर हे सर्व मी तुला देईन. सैतान येशू ख्रिस्ताच्या परीक्षा करत आहे. तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना चलता गो, कारण असं शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझे देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. हालेलुया. देवाच्या वचनानुसार आम्ही बोललं तर सैतान काय करणार, आमचे जीवन सोडून निघून जाणार आहे. हालेलुया. परमेश्वर तुझे देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. मग सैतान त्याला सोडून गेले आणि बघा देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले. हालेलुया. येशू ख्रिस्त बप्तिस्मा घेतला, देवाच्या आत्म्याने भरला आणि पिता परमेश्वराने त्याच्याविषयी साक्षी सांगितलाय. नंतर पवित्र आत्मा स्वतः येशू ख्रिस्ताच्या आता परीक्षा द्यायला पाहिजे म्हणून जंगलामध्ये घेऊन गेलाय. हालेलुया. तिकडे परीक्षा द्यायलाय. परीक्षा द्यायला आणि येशू ख्रिस्त काय झालाय, सगळ्या परीक्षामध्ये जिंकलाय. जिंकल्यानंतर सैतान काय झाला, त्याला सोडून गेलाय. आमच्या जीवनामध्ये पण परीक्षा येईल, त्याला जिंकलं तर सैतान सोडून जाणार आहे. आता नंतर बघितलं तर देवदूत येऊन त्याची सेवा करू लागलाय. याच्यात आम्ही काय समजून घ्यायचं म्हटलं तर आता परीक्षामध्ये कोण घेऊन गेलाय, परीक्षा होण्यासाठी कोण घेऊन गेलाय, देवाचा आत्मा. हालेलुया. आता आमच्या मुला शाळेत जात आहे, कॉलेज मध्ये जात आहे. जात असताना त्याच्या बरोबर असणारा मित्र नाही समजलं तर त्याला शिकवू शकताय आणि मेन शाळेचा मास्टर त्याला शिकवत आहे आणि ट्युशन मध्ये गेले तर तिकडे पण त्याला शिकवत आहे आणि घरात दिलं तर आई वडील पण येत असलं तर त्याला शिकवणार आहे, नाहीतर अभ्यास येत तर करणार आहे आणि अभ्यास करण्यासाठी मदत करणार आहे. हालेलुया.
मास्टर, मित्र, ट्युशन क्लास मध्ये आणि घरात चारो बाजू काय आहे, त्यांना शिकण्यासाठी शिकवत आहे आणि शिकण्यासाठी मदत करत आहे. हालेलुया. असंच होत आहे. आता 12वीचे टेरिया असं शिकत झालाय. नंतर ते वर्षाच्या एंडिंग मध्ये काय होत आहे, परीक्षा येत आहे. हालेलुया. आता परीक्षा म्हटलं तर आम्ही काय करतो, आपल्या मुलांना घेऊन जातो आम्ही स्वतः आणि तिथे सोडून येतो. हालेलुया. आता परीक्षामध्ये आमच्या मुलाबरोबर आम्ही जाऊन बसू शकतो काय त्याला माहिती आहे ते आम्ही शिकवू शकतो काय, नाहीतर त्याला पाणी पाहिजे तर पाणी पिऊन पाणी देऊ शकतो काय, आम्ही नाही आहे. आतमध्ये आम्हाला परमिशन नाही आहे. चल, आता त्याच्या बरोबर शिकणारा मित्र त्याला पण परमिशन नाही आहे. क्लास मास्टर त्याला पण परमिशन नाही आहे. शाळेचा मास्टर त्याला पण परमिशन नाही आहे. हालेलुया. सगळं काय करतो, त्याला एकटा सोडतो आणि तू आता एकट्याच परीक्षा लिहावं लागणार आहे. हालेलुया. इथे कोणी मदत करू शकणार नाही आहे. खरं परीक्षामध्ये बघितलं तर ना आई वडील, ना बरोबर शिकणारा मुला, ना मास्टर, ना ट्युशन मास्टर आणि कोणी मदत करू शकणार नाही. परीक्षा लिहताना तो एकटाच लिहावं लागत आहे. हालेलुया. आणि परीक्षा लिहून ते गाल मधून बाहेर येईल, आई वडील रेडी असणार आणि त्याला घेऊन येणार आहे घरी. नंतर घरी आणून त्याला उपचार करणार आहे. चल, चहा पाहिजे काय आणि काय पाहिजे काय. हालेलुया. म्हणजे परीक्षा म्हटलं तर ते एकटाच लिहावं लागत आहे. तिकडे येऊन कोणी मदत करू शकणार नाही आहे. परीक्षा संपल्यानंतर मदत करू शकतो. हालेलुया. आता येशू ख्रिस्त बप्तिस्मा घेतलाय, पाणीतून बाहेर येलाय, देवाच्या आत्माने भरलाय आणि देवाच्या आत्मानेच त्याला परीक्षासाठी घेऊन सोडलाय. हालेलुया. त्याच्या परीक्षा सगळा झालाय, त्याने परीक्षा बराबर लिहिलाय. नंतर काय झालाय, सैतान म्हणजे परीक्षा करणारा त्याला सोडून गेलाय. नंतर देवदूत येऊन त्याची सेवा केलाय. हालेलुया. आता आम्ही विश्वास, येशू ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवत आहे. आम्हाला देव काय सांगत आहे, येशू ख्रिस्ताच्या पाऊलावर पाऊल ठेवून आम्हाला चालावं लागत आहे. हालेलुया. आम्ही एक बाजूने काय करताय, आमच्यासाठी दुसरा विश्वास ठेवणारा प्रार्थना करू शकतो, सेवक प्रार्थना करू शकतो आणि दुसरा विश्वास ठेवणारा प्रार्थना करू शकतो. हालेलुया. सर्व काय करू शकतो. हे सर्व केल्यानंतर पण देवाचा आत्मा आम्हाला शिकवू शकताय, मदत करू शकतो. आता हे सगळं आम्ही शिकत आहे. आता थोडा आम्ही शिकलाय, थोडा वाढलाय. नंतर देवाचा आत्मा आम्हाला काय करणार आहे, परीक्षा होण्यासाठी आम्हाला घेऊन जाणार आहे. हालेलुया. त्यावेळी पण आमच्या जीवनामध्ये परीक्षा होणार आहे, त्यावेळी आम्हाला एकटाच उत्तर द्यावं लागणार आहे. हालेलुया. त्यावेळी कोणी मदती घेऊ शकणार नाही आहे. परीक्षामध्ये आम्ही उत्तर दिल्या नंतर परीक्षक सैतान आम्हाला सोडून जाणार आहे. नंतर देवदूत, बाकी विश्वास ठेवणारा सेवक हे सगळे येऊन आम्हाला मदत करू शकतो, आमची सेवा करू शकतो. हालेलुया. नाहीतर आता शाळेतला मुला कसा
माझ्या मास्टर शिकवलाय, मित्र शिकवलाय, ट्युशन मध्ये शिकवलाय, आई वडील शिकवलाय, हे सगळ्यांना घेऊन माझ्या बाजूक बसवा आणि मी परीक्षा लिहू म्हटलं तर ते परीक्षा नाही आहे. त्याच्या कॅपॅसिटी काय आहे समजून येणार नाही आहे. ते किती खरं शिकलं का नाही शिकलाय समजून येणार नाही आहे. हालेलुया. आता आम्ही असंच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो का नाही ठेवतो? हालेलुया. सगळ्यांच्या बरोबर आम्ही असलं तर ते होणार नाही आहे, परीक्षा होऊ शकणार नाही आहे. म्हणून आम्हाला देवाचा आत्मा काय करणार आहे, वेगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला घेऊन जाणार आहे. तिथे आम्हालाच उत्तर लिहावं लागणार आहे. ते झाल्यानंतर सगळं एकत्र आमच्या बरोबर येणार आहे. हालेलुया. आता योगच्या जीवनामध्ये बघितलं तर योग बरोबर पहिला सगळं होतो आणि परमेश्वर स्वतः सांगितलंय, बघ माझे सेवक योग, माझे दास योग कसा आहे. इकडे येशू ख्रिस्तांचे काय केलं पिता परमेश्वराने, हे माझ्या परमप्रिय पुत्र. सैतान हे येऊ लागलाय आणि देवाच्या आत्मानेच पाठवलाय परीक्षा होण्यासाठी. आणि येशू ख्रिस्ताच्या सैतानाने परीक्षा केलाय. तिकडे बघितलं तर योगच्या विषयी पण परमेश्वरच साक्षी दिलाय आणि ताबडतोब सैतान येलाय, परीक्षा करूक लागलाय. हालेलुया. आणि परीक्षा होत असताना योगच्या बायको पण त्याला सोडलाय. देवाचा द्वेष कर आणि मरून जातो, आता जगून काय फायदा आहे. हालेलुया. आणि सगळं परीक्षा झालाय आणि पास झालं योग पण. नंतर बघितलं तर त्याला परत मुला झालाय आणि सोडून गेलेले लोक एकत्र झालाय. देव त्याच्या जवळ झालाय, देव त्याच्या प्रार्थना ऐकू लागलाय. हालेलुया. आता येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जे घडलाय, योबाच्या जीवनामध्ये जे घडलाय, खरं विश्वास ठेवणाऱ्याच्या जीवनामध्ये हे घडणार आहे. खरं आम्ही विश्वास ठेवत आहे, येशूच्या पाठलाग करत आहे, हे घडलंच पाहिजे आहे. आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तर आमच्या परीक्षा होणारच आहे. हालेलुया. आम्ही याच्यामध्ये लेवल असताय. आता परीक्षामध्ये पण फरक असताय, 1वी, 2वी, 3वी, 10वी आणि 12वी, त्याच्यावर सगळं कडक असणार आहे. आता आम्ही कुठल्या लेवल मध्ये आहे ते लेवलच्या परीक्षा येणार आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये पास झालं तर नंतर दुसरा थोडा मोठा परीक्षा येणार आहे. असं होत होत आमचे वाढ होत जाणार आहे. परीक्षामध्ये फेल झाला, परत थोडा दिवसांनी तेच परीक्षा पुन्हा आम्हाला येणार आहे. हालेलुया. पण एक आम्हाला लक्ष ठेवायचं आहे की परीक्षामध्ये आम्हाला एकटेच जावं लागणार आहे, एकटेच उभं राहून उत्तर द्यावं लागणार आहे. हालेलुया. पहिल्या गोष्टी आमच्या मनात काय येत आहे, देव मला सोडलाय. मंडळीत विश्वास ठेवणारा सोडलाय, देवाचे सेवक सोडलाय, सगळ्यांनी सोडलाय. हे तर ठीक आहे, पण देव पण सोडलाय. हालेलुया. मी एकट्याच आता अडकलाय असं आम्हाला वाटणार आहे. पण परीक्षा लिहिण्यासाठी सगळ्यांना घेऊन जाऊन लिहिलं तर ते परीक्षा असू शकणार काय? परीक्षा नसणार आहे ते. हालेलुया. असंच हे सगळं आमच्या मदत करत राहिला आहे, कारण आमची परीक्षा होणारच नाही आहे. आम्ही विश्वास ठेवतो का नाही ठेवतो, कारण कसं होणार आहे? मला वाटणार चल हे बघणार आहे, हे सगळं आहे बघणार आहे. हालेलुया. म्हणून हे देवाच्या वचनाच्या मध्ये सत्य आहे. परीक्षा एकट्याच द्यावं लागणार आहे. परीक्षाच्या पहिला परमेश्वर सगळं आमच्या बाजूक असणार, परीक्षाच्या नंतर पण आमच्या बाजूक असणार आहे. हालेलुया.
पण परीक्षाच्या वेळी एकटेच जावं लागणार आहे. आणि खरं तुम्ही विश्वास ठेवून येशूच्या मागे जात असलं तर हे परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये नक्की झाला पाहिजे आहे, होणारच आहे. आणि हे परिस्थिती नाही झालं तर प्रॉब्लेम आहे. तुम्ही खरं येशूच्या मागे चलत आहे का, हे प्रॉब्लेम आहे. आणि असं परिस्थिती आलं तर परमेश्वर सोडलं का, यांनी सोडलं का, यांनी मदत केलं नाही, त्यांनी फोन करून विचारलं नाही, ते सर्व काय करू शकतो, काही केलं नाही आहे. आम्ही दोष लावायचे नाही आहे. व्यक्ती काय करायचं आम्हाला गरजच नाही आहे. आमचे पिता परमेश्वर तर सर्व काय करू शकतो, पण ते का केलं नाही आहे, ते करू शकणार नाही आहे. ते करत असलं तर खरं परीक्षा आमची होणार नाही आहे. हालेलुया. असं अजून तुम्ही हे लेवल मध्ये नाही गेले असलं तर असं परिस्थिती खरं विश्वास ठेवून तुम्ही जीवन जगलं तर येणार आहे. ते परिस्थिती येईल तर तुम्ही भिवून जायचे नाही आहे, घबरायचे नाही आहे. परीक्षा एकटेच द्यावं लागणार आहे. तिकडे येऊन दुसरा शिकवू शकणार नाही आहे. हालेलुया. आणि त्यावेळी परमेश्वर सोडलं, यांनी सोडलं, त्यांनी सोडलं असं बोलायचं नाही आहे. परमेश्वरच मला हे परीक्षामध्ये, हे परिस्थितीमध्ये आणलाय. धन्यवाद परमेश्वर आहे. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये पास झाला पुढे जाणार आहे, फेल झाला तर चिंता नाही आहे, परत ते परीक्षा येणार आहे. त्यावेळी आम्ही पहिला काय चूक केलं होतं ते ना करता पास होऊन पुढे जाऊ शकतो. आणि परीक्षा येतच नाही आहे, आम्ही पुढे जाऊ शकणार नाही. आता पहिला आम्ही शाळेत जात आहे, परीक्षा लिहूकच नाही आहे, दुसऱ्या मध्ये जाऊ शकणार नाही आहे. कोरोना मध्ये सगळं गेलो होतं, पण देवाच्या राज्यामध्ये खरं जीवनामध्ये असं होणारच नाही आहे. 10 वर्ष झाला आम्ही पहिला वीतच असणार आहे, काय फायदा आहे. आम्हाला कोण काम देणार, काय कोणी देऊ शकणार नाही आहे. हालेलुया. म्हणजे परीक्षा येणं आमच्यासाठी चांगलं आहे. परीक्षा नंतर आमच्या प्रमोशन होत आहे. पहिल्यातून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी. हालेलुया. आता खरं चांगला अभ्यास करत आहे मुला, ते परीक्षासाठी त्याला भीती वाटणार काय, नाही वाटणार आहे. आम्ही खरं येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे, आम्हाला पण भीती वाटणार नाही आहे. परमेश्वर क्लिअर सांगत आहे आम्हाला किती सहन होणार आहे, त्याच्या पलीकडे आमच्या जीवनामध्ये परीक्षा येणार नाही आहे. आता 5वीतल्या मुलांना कोणी 12वीचे पेपर आणून देऊन परीक्षा लिहू म्हणणार काय, नाही म्हणणार आहे. आता परमेश्वर असं करणार काय, माझं विश्वास लेवल एवढं असलं तर एवढं लेवलच्या परीक्षा मला पाठवणार नाही आहे. आता एवढं लेवलच्या परीक्षा माझ्यासाठी येईल तर तेवढ्या लेवल मध्ये मी आहे असा अर्थ आहे. आम्ही किती लेवल मध्ये आहे तेवढ्याच लेवल मध्ये आम्हाला परीक्षा येणार आहे. हालेलुया. 5वीतल्या मुलांना 5वीचेच परीक्षा पेपर येणार आहे, 5वीतल्या मुलांना 12वीचे येणार नाही आहे. आणि 12वीचे मुला 5वीचा पेपर लिहून पास होऊन पण काही फायदा नाही आहे. हालेलुया. 12वीच्या मुलांना 12वीचेच परीक्षा लिहिलं तर पास झालं तर पुढे 13 मध्ये जाऊ शकतो. असं परिस्थिती येईल तर परमेश्वर मला सोडलं काय म्हणून निराशा दुःखामध्ये आम्हाला जायचं नाही आहे. हालेलुया. ते परीक्षाच्या थोडा वेळ, आता इकडे बायबल मध्ये क्लिअर लिहिलं आहे, शैतान सोडून गेला, ताबडतोब देवदूत आला आणि येशू ख्रिस्ताची सेवा करू लागलाय. योबच्या जीवनामध्ये ते समय संपला, नंतर त्याला मुलाद आलाय, पहिल्यापेक्षा दुप्पट आशीर्वाद त्याला मिळालाय. सगळं काय. हालेलुया. थोडा टाइम असणार, ते टाइमापुरती आम्हाला एकटेच परिस्थिती हँडल करावं लागणार आहे. हालेलुया. त्यावेळी देवाच्या विरुद्ध बोलायचं नाही, दुसऱ्या लोकांच्या विरुद्ध बोलायचं नाही आहे.
आणि परमेश्वर सोडलं असं पण समजून घ्यायचं नाही आहे. आम्ही एकट्या परीक्षा लिहून बाहेर येईल, नंतर देवदूत आम्हाला पण येऊन सेवा करणार आहे. हालेलुया. परिस्थिती सगळं इसी असा आमच्या कंट्रोल मध्ये आमच्या हातात असणार आहे. आणि घर बघितलं तर शाळेत कसं परीक्षा गरज आहे, असा विश्वास ठेवण्यामध्ये पण घर परीक्षाच्या गरज आहे. तुम्ही घरा विश्वास ठेवून येशूच्या मागे गेलं तर परीक्षा येणारच आहे. परीक्षा येईल तर तुम्ही पास झालं तर प्रमोशन आहे, म्हणून आनंद केला पाहिजे आहे आम्ही परीक्षा येईल तर. आणि आम्हाला एकट्याच परीक्षा लिहलं पाहिजे आहे, हे समजून घेतलं पाहिजे आहे. म्हणून आम्ही खरंच येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवत आहे का, जगावर विश्वास ठेवत आहे, आमचे जीवन आम्ही पारखलं पाहिजे आहे. जगिक नियम आम्हाला चलवत काय, देवाचे वचन आम्हाला चलवत आहे. आता येशू ख्रिस्त बघितलं तर पूर्ण वचनातूनच उत्तर दिलं आहे. आता आम्ही अनेक गोष्टी देवाचे वचनच आमच्यासाठी उदाहरण ठेवलं पाहिजे. येशू ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही गेलं पाहिजे आहे. तुम्ही आजपासून करा सुरू केलं, तुमची परीक्षा होणार आहे. हालेलुया. परीक्षा होणार. परीक्षा पास झाल्यानंतर अभिषेक सामर्थ आमच्या जीवनामध्ये वाढत जाणार आहे. आमच्यासाठी देव दार उघडणार आहे. हालेलुया. परत परीक्षा येणार आहे, त्याच्यामध्ये पण पास झाला आणि पुढे जाणार आहे. परत परीक्षा येणार आहे, त्याच्यामध्ये पण आम्ही पास झाला, पुढे जाणार आहे. आता येशू ख्रिस्ताला पूर्ण जगाचा वैभव दाखवला आहे सैतानाने, पण येशू ख्रिस्ताने खाली देवाचंच नमन केलं पाहिजे म्हणून उत्तर दिलं आहे. आमची असं परीक्षा झाला तर आम्ही काय म्हणणार आहे, आम्हाला आम्ही परखलं पाहिजे आहे. आम्हाला खाली सावंतवाडी दिलं, माझगाव दिलं तर पण पुढे. हालेलुया. म्हणून करा आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून येशूच्या मागे चाललं पाहिजे. येशूच्या मागे चालण्यासाठी जास्ती वचन वाचत राहिलं पाहिजे आहे. एकदा वाचलं आहे असं नाही आहे, रोज वाचत राहिलं पाहिजे आहे. ते मनन करत राहिलं पाहिजे आहे. वचन असलं तरच आम्ही परीक्षामध्ये जिंकू शकतो. अभ्यास नाही केलं तर तिकडे परीक्षामध्ये काय लिहणार आहे. सेम तसंच वचन आम्ही मनन केलं पाहिजे आहे. ते आमच्या हृदयामध्ये असलं तरच आम्ही जिंकू शकतो, परीक्षा लिहू शकतो. हालेलुया. म्हणून आम्ही पूर्ण आता सिरियस घेतलं पाहिजे आहे. देवाचं वचन वाचलं पाहिजे, देवाची आराधना केलं पाहिजे, देवाच्या मार्गात गेलं पाहिजे आहे. देवाच्या मार्गात घर गेलं तर आमची परीक्षा होणार आहे. हालेलुया. त्याच्यामध्ये आम्ही भीती वाटून घ्यायची नाही आहे, निराशा दुःखामध्ये जायचं नाही आहे, परमेश्वर सोडलं असं म्हणायचं नाही आहे, दुसरा विश्वास ठेवणाऱ्याच्या विरुद्ध बोलायचं नाही आहे. परमेश्वरच हे परिस्थिती माझ्या जीवनामध्ये आणलाय आणि परीक्षा एकटाच लिहावं लागणार आहे, हे मान्य केलं पाहिजे. आम्ही स्वतः स्वीकार केलं पाहिजे आहे. हे सगळं झालं नंतर सगळं येणार आहे. हालेलुया. येशू मध्ये तुम्ही वाढत गेलं पाहिजे आहे. हे उद्देश ठेवून पुढे आम्ही गेलं पाहिजे आहे आणि देवासमोर आम्ही निर्दोष असलं पाहिजे आहे. जे वेळी उभं राहणार आहे, देव आमच्या विषयी साक्षी दिला पाहिजे आहे. हालेलुया. म्हणून आतापासून आजपासून आम्ही असं जीवन जगण्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे आहे. नाहीतर इकडे काहीतरी अर्धा एक तास वचन वाचलं, एक गाणं ऐकलं, आम्ही तिथे सोडून दिला आणि घरी गेला, आतापर्यंत काय करत राहिला तेच करत राहिला तर काही फायदा होणार नाही आहे. हालेलुया. देवाच्या गोष्टीला दुर्लक्ष करू नको. आज देवाच्या वाणी ऐकलं तर मन कठीण करू नको. देवाचे वचन सांगत आहे परमेश्वर आम्हाला कधी सोडणार नाही आहे, कधी टाकणार नाही आहे. आणि देव आमच्या जीवनामध्ये जे काय करणार आहे चांगल्यासाठी करणारच आहे. हरेक परिस्थितीमध्ये विश्वास ठेवून येशू बरोबरच आम्ही चाललं पाहिजे आहे. हालेलुया. देव तुम्हाला आशीर्वाद करणार.